टिळकनगर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड प्रदूषणामुळे शेतीचे व शेत जमिनीचे तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात निवेदन सादर. दिनांक 14 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना गणेश मेहत्रे व ग्रामस्थांनी निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की तालुका श्रीरामपूर येथे टिळकनगर इंडस्ट्रीज नावाने मद्य बनवणारी कंपनी गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. सदर कंपनी चालू झाल्यापासून कंपनीचे दूषित सांडपाणीमुळे या परिसरातील अनेक नागरिकांचे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कंपनीचे सांडपाणी गेल्यामुळे शेती नापीक झाली असून शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. विहिरीमध्ये मळी मिश्रित पाणी गेल्याने पिण्यासाठी स्वच्छ पाणी राहिलेले नाही. जनावरांनी दूषित पाणी पिल्याने आजपर्यंत अनेक जनावरे मृत्युमुखी पडलेले आहेत. शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होऊनही मानवी आरोग्यास देखील धोका निर्माण झालेला आहे. शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कंपनीकडे वेळोवेळी तक्रार केल्यानंतर चेअरमन श्री डहाणूकर यांनी नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना कंपनीमध्ये कायमस्वरूपी रोजगार देऊन शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहास मदत होईल असे आश्वासन दिले होते. परंतु काही लोकांनाच कामावर घेतले, काहींना कामावर घेतले नाही. म्हणजेच डहाणूकर यांनी दिलेला शब्द पूर्णपणे पाळला नाही. आम्ही गेल्या अनेक दिवसापासून त्यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करीत आहोत, परंतु अद्याप आम्हाला न्याय मिळाला नाही. आम्ही टिळकनगर इंडस्ट्रीज या कंपनीने अशा पद्धतीने आमचं पाणी खराब केलेलं आहे. त्या संदर्भात आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळ या ठिकाणी कारवाई करण्यासाठी त्यांना एक पत्र मागितले आहे. आता त्यांनी सांगितलं आम्हाला की आम्हाला लेखी स्वरूपात एक पत्र द्या, तर तुमची काय अडचण आहे. तर आम्ही अडचणीसाठी त्यांना सांगितलं की आमचं हे शेतकऱ्यांचं अशा पद्धतीने पाणी खराब झालेलं आहे आणि आमचं पाणी जोपर्यंत पांढरं होत नाही तोपर्यंत आम्हाला टिळकनगर कंपनीने एक शेतकऱ्यांना काहीतरी उत्पन्नाचं साधन किंवा काहीतरी रोजगार देण्यात यावा आणि त्यानंतर जे गरीब शेतकरी तिथले म्हणजे गरीब म्हणजे शेतकरी कंपनीमुळे नुकसान झालेलं आहे आमचं. आम्ही गरीब म्हणजे गरीब नाही, आम्हाला भीक मागायची वेळ आलेली कंपनीकडे. भीक मागायची वेळ अशी आलेली की हे कंपनीचं लाल पाणी आमच्या बोरवेलमध्ये विहिरीमध्ये उतरलं. आमच्या गाया मारायला लागल्या, जनावरं आजारी पडायला लागली, माणसं आजारी पडायला लागली. सगळ्या गोष्टी त्या बाबतीत या कंपनीमुळे घडायला लागलेल्या आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना नुकसान भरपाई मागितलेली आणि प्लस ह्या प्रदूषण मंडळाला यांना सांगितलंय की तुम्ही यांच्यावर कारवाई करा. आता हे भ्रष्ट अधिकारी बरेच दिवस झाले यांच्याकडे उपोषण आंदोलन केले, आम्ही कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. आम्ही 2008 पासून उपोषण आंदोलन केलेले. आमच्याकडे लेखी पुरावे प्लस आमच्याकडे पाणीचे रिपोर्ट आहे, यांचेच रिपोर्ट आहे आमच्याकडे प्रदूषण मंडळाचे. ते काय म्हणतात की आम्ही निरील दिले. मग निरील दिले मग तुम्ही काय करताय, बरोबर आहे का नाही. निरीला दिलंय तर मग तुम्ही सरकारी गव्हर्नमेंट अधिकारी असून गेल्या 2008 सालापासून तुम्ही आतापर्यंत काय केलं. आता 2025 चालू आहे आणि कंपनी बंद झाली म्हणून सांगतात. अहो शेतकऱ्यांचं नुकसान झालं, पाणी लाल झाले, त्यांना रोजगार उपलब्ध ज्याच्यापासून भेटत होता. समजा आता हे पाणी हे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं पाणी. आता हे पाणी गाया पिल्यानंतर गाया मरतील नाही तर काय होते आणि त्यातल्या त्यात ते म्हणतात की पाणी पिण्यायोग्य आहे, शेतीसाठी योग्य आहे. आता यांना लाज वाटायला पाहिजे अशा पद्धतीचं पाणी हे पिण्यालायक आहे का. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं पाणी आणि शेतीसाठी योग्य म्हणतात. असे रिपोर्ट देऊन शेतकऱ्याची फसवणूक करताय. गेल्या 2008 सालापासून आज 2025 चालू आहे तेव्हापासून आम्ही त्यांच्याकडे वारंवार म्हणजे तक्रारी आंदोलन उपोषण सगळ्या नोटिसा दिल्या, लेखी दिलेल्या आहे. कलेक्टर साहेबांना आदेश दिले, कलेक्टर साहेबांनी आदेश काढले होते की समिती नेमवा, तरी देखील कुठल्याही प्रकारची समिती नेमलेली यांनी. आता ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांबरोबर काय कारवाई करायला पाहिजे. आता गव्हर्नमेंटने याच्याकडे लक्ष देऊन या शेतकऱ्यांचं पाहणी करण्यात, जर समजा आम्ही शेतकरी आम्ही गुन्हेगार जर असलो तर आमच्यावर कारवाई करा. पण तुम्ही जर समजा हे जर पाणी असं खराब असलं आणि शेतकऱ्यांचे जर हाल करायचे असले, माणसं मारायला लागले, शेतकरी मारायला लागले, तरी देखील कुठल्याही प्रकारचं शासन लक्ष देत नाही. तुम्हाला न्याय नाही भेटला तर इथून पुढे तुमची काय पाऊल. आता आम्ही उपोषण आंदोलन केले. आता आम्ही डायरेक्ट कंपनीच्या समोर जाऊन कंपनी सील करणार आणि जे होईल आमच्यावर कारवाई आम्ही बघण्यात येईल. काय आमच्यावर कारवाई गुन्हे दाखल होईल, काय अडचण आहे. अशी वेळ आम्ही